पुन्हा एकदा 4 सदस्यीय प्रभाग राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। हा निर्णय महत्त्वाचा। मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये अंमलबजावणी करण्यात आली। प्रभागांची संख्या वाढवण्याकरता अध्यादेश काढण्यात येणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत मात्र संभ्रम कायम आहे। मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा 4 सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय हा गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। प्रभागांची संख्या वाढवण्याकरता अध्यादेश काढण्यात येणार आहे। मात्र गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत संभ्रम कायम आहे। महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता अन्य महानगरपालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती। मुंबईची लोकसंख्या आणि प्रभागांचा आकार लक्षात घेता 1 सदस्यीय प्रभाग पद्धत कायम ठेवण्यात आली होती। विद्यमान सरकारने पुन्हा प्रभागांच्या संख्येत बदल केलाय। महानगरपालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली असली तरी नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये 3 सदस्यीय प्रभाग आणि नगराध्यक्षांची थेट निवडणूक ही कायम राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।